बोला 1 मिनिट झाला. नाही आम्ही सांगितलं 2 दिन नंतर भेटेल. कृषी प्रदर्शन पाहायला विसरू नका. आपण पहा आणि अकोला शेतकऱ्यांना सर आले की एकदा पण करून रेनकोट सिस्टीम आलेली आहे. जे रेनकोट सिस्टीम लागलेली आहे आपण हे काय करायसाठी वेळ लागतो. मध्ये आपण काही गावामध्ये अजूनही कचरा स्टॉल क्रमांक 17 विश्वकर्मा ऑटोमोबाईल विदर्भ एक वर्षपैकी आणि समजा विश्वकर्मा ऑटोमोबाईल विदर्भ ट्रेलर आणि शेती उपयोगी अवजार सुटेबल आहे पण चौका 4 असतील स्टॉल नंबर 132 त्याच्यामध्ये पाला पाचोळा काडी कचरा टाकायचं आणि 16 बांबूच्या वर्मी कचरे त्याच्यामध्ये सोडायचे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जो असणारा बांधकामाचा जो खर्च आहे तो पूर्णपणे वाचतो. तर एक 2-2.5 हजार युनिट्स आम्ही ऑन द स्पॉट त्या शेतावरती बसलेले आहेत. या अशा दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत की समुद्रशोक म्हणून आहे. आता आम्ही सीड्स पण आणलेत. चंदनाचे बिया आणलेले आहेत. जेवढे शिकवेल तेवढं आणलेलं आहे. गोकर्ण आहे, गुंज आहे. त्यांना दिली ना शेती स्वरूपात काही देतात पीक म्हणून काही देतात. हो आमच्या तिकडे पुण्यात शेतकरी आहे ना सांगली सातारा आम्ही त्यांना दिलेलं आहे ना अश्वगंधा एकदम HP पासून तर 28 HP पर्यंत रेंज आहे ॲग्री आणि अलाइडमध्ये जे की शेती उपयोगी आहे. आणि हे जे अल्टरनेटर आहे याच्यामध्ये 2 kV पासून 40 kV पर्यंत आहे. सबमर्सिबल पण आहे. सबमर्सिबलची स्टॉल नंबर 20 बटीवार ॲग्रो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड शुअर नवीन प्रोडक्ट आहे कौन सी गाड़ी
ट्रेड सिक्रेट आहे ज्या बॅक्टेरिया काय एवढं कसा प्रश्न कर्सिव रायटिंग वगैरे अल्फाबेट आहे त्याला कुठल्याही शाळेत नाही सर फक्त स्पेस पेन नवीन काही प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये 319+. दाखवा ना हात काढा पुन्हा एक समजा घ्या हो पैसे एक मिनिट डायरेक्टली ड्राय खूप छान असतो आणि वापरल्या माणसांचा जो रिझल्ट आहे हा खूप छान डोकं वगैरे दुखत असते आमचं म्हणणं काय बाबा लावून बघा तुम्ही उपयोग झाला तर तुम्ही घेऊ शकाल हे एकदम सक्सेसफुल प्रोडक्ट आहे. घरामध्ये आपण धान्य स्टोअर करतो, धान्यामध्ये आपण बोरिक पावडर औषध गोळ्या वगैरे इंजेक्शन टाकतो, त्याच्यामध्ये काय टाकायची गरज नाही. हे सायंटिफिक आहे. किडे कधी तळाला थांबत नाही, वरती सतत वरच्या तारला येतात. आपल्याकडं दोन्ही पोटी डब्बा ड्रम हाऊस बॅरल कणिंग पोतं आलं त्याला अकोला रुबीकॉनच्या हॉटेलमध्ये कृपया प्रदर्शनमध्ये प्रवेश करताना आपलं नाव नोंदणी विभागात नाव नोंदवूनच मग प्रवेश करा. नोंदणी विभागात नाव नोंदवून प्रवेश करा. प्रॉडक्ट विषयी थोडक्यात सांगा. नवीन प्रोडक्ट सर आता आमचं एक 5 वर्ष सगळं ड्रीप PVC पाईप स्प्रिंकलर SDB सगळं म्हटलं आहे. डिस्काउंट नाही काय आहे ना 50% ऑफ सीझन सेल. त्यासाठी शेतकऱ्यांचा काही क्लिप्स आहे, व्हिडिओ क्लिप्स आमच्याकडे आहे. एवढे स्ट्रॉंग रिझल्ट आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणीही दिलेलं नाही. आणि पोमोग्रेनेटवरचं 100% कंट्रोल म्हणजे क्युरेटिव्ह आहे, प्रिव्हेंटिव्ह आहे, दोन्ही गोष्टी आम्ही करतो. सर द्या आपल्याला देऊन द्या. हा बनेला देऊन किती किती आहे 15 नाही मग तर लई जा काय आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग
मार्केट आपल्या महाराष्ट्रात खूप छान सर शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स कुठे नोंद सहकार्याची अपेक्षा कमी खर्चामध्ये पिकापासून तयार केलेली संपूर्ण नॅचरल आयुर्वेदिक औषधी आपणास उपलब्ध आहे. स्टॉल नंबर 1 नवजीवन ॲग्रो प्रॉडक्ट. नवजीवन ॲग्रो प्रॉडक्ट ही आयुर्वेदिक औषधी. स्टॉल नंबर 143. स्टॉल नंबर 143. स्टॉल नंबर 143. विक्रम स्ट्रीट प्रायव्हेट लिमिटेड. स्टॉल क्रमांक 98. थांबा मी झालो तिथं. शूटिंग चालू झाली तुमची. प्रायव्हेट लिमिटेड यांचा स्टॉल क्रमांक 20 ला भेट द्या. हे आहे ड्यूज फार सिरीज 40, 45, 50, 55, 60 आणि 70 चे ड्यूज फार सिरीज. प्रगतीशील भारतीय शेतकऱ्यांसाठी जगातील नंबर 1 जर्मन तंत्रज्ञानाचे सर्वोत्तम ड्यूज फार सेंटर. पडकीवाल ॲग्रो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड, शिवर बाजार चौक, अकोला. 16 दिवस संपर्क आहे. स्टॉल नंबर 20 वर माहिती घ्या. पडकीवाल ॲग्रो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड. अरे बघा बसते का तू अगं बसला. मस्त झाले. गंद्रे ॲटोकॉन प्रायव्हेट लिमिटेड अकोला. स्टॉल क्रमांक 30. क्लास हार्वेस्टर, जेसीबी उत्पादने आणि महिंद्राचे सर्व माहितीबाबत माहिती.
पॉलिसील इरिगेशन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड मुंबई याचा स्टॉल क्रमांक 96. इथे आहे ड्रीप स्प्रिंकलर पीव्हीसी पाईप आणि पाईप याविषयी माहिती अकोला. मस्त जमते राहू आपल्या याच्यावर आपला स्टॉल पुढून अरे बट्टे क्या आओ ना. अरे हाँ डॉक्टर जी आओ एक चक्कर मार. अरे बैठो ना. ये आना मेरे चक्कर. अरे बैठो बैठो. दोनों पे बैठे तू बैठो. नाही एकच बस तो बस झाला तो नाही बसत. अरे बसा बसा मी उतरतो ना. अरे नाही बघ राहू दे. बसा बसा बसा. नंबर देऊन द्या. चल घे मग किती दूर पाय कुठं ठेवायचं काय याच्यावर ठेवा ना पाय. हे पाय ठेवा. नाही पडतं ते 3 जण बसल्यावर. 3 जण बसल्यावर काय म्हटलं पडन म्हणतो. पडायचं का नाही नाही मग बसू नाही बा. व्यवस्थित बसा फक्त तुमची काळजी घ्या. तुम्ही पक्का पकडून बसा. इलाज धरला मी चला चोडी साहेब तिकडे काही नाही म्हणा. एचओडी हे करा ना शूटिंग करा. शूटिंग घ्या शूटिंग. नाही नाही बस ठीक आहे. चालू करून घेऊन घ्या पूर्ण. नाही नाही आपल्या स्टॉलवर आहे ना. हो तुमचं बी स्थान आहे. पायकून आले राम राम चला धरून राहिलं पक्क. छोट्याचा कॅमेरा बिचारायचा आहे बा पहिलेच आहे. अरे बापरे. अरे पेट्रोल टाकून देऊन राहिले. पहिलं पेट्रोल टाकून देऊन राहिले मग कसे चालतील. बापरे. रनिंग मध्ये शूटिंग. तिथून निघून जाऊ आपण. बस इथं थांबू द्या मी उतरतो. अरे नाही ना चलो ना. ज्या जरा जोऱ्यानं जराशी. हा मग जरा एकदम आरामशीर घेऊन नका. आम्ही पक्क धरलेला आहे. अरे हुक नाही चाललं धरायला. परीक्षे पठा इथं भेट द्या आणि माहिती घ्या. मस्त मजा आहे ना. इलाज कमल इतकं दे. स्टॉल क्रमांक 21 भारतीय उद्योग रत्न पुरस्कार आणि महाराष्ट्र शासन लघु उद्योग पुरस्कार प्राप्त. अरे मस्त मस्त. बघा जोरचे. शेतकरी बंधूंचा शेतामध्ये
एक वाजता घेतात ना ते गरम गरम मुंबई काय दुसरा मुंबई काय दुसरा मुंबईच्या मला मुंबई चल ना आपली शूटिंग ते हे काढायचं आहे ना काय म्हणतात त्याला कॅमेरा शूटिंग पाहिजे ना डबल याचं काम नाही तुम्ही आता कुठे आहे तुम्ही हा
अगर करोगे कॉर्नर से फलाओ क्या सब्जी सलाद पानी पूरी और अगर छोटे से क्या करने का छोटा छोटा ऐसे मार करने का ऐसा मार करने के बाद कहीं और छोटा छोटा हो जाएगा सब्जी। हाँ देखने के लिए टाइम बनता है, अगर तुम लोग टाइम नहीं तो क्या करो, अगर चिप्स करेंगे तो चिप्स कर सकते हैं, हाथ के ऊपर चिप्स करो। और केला बच्चे इधर केला बच्चे इससे 10 गुना करेंगे जर्मन टेक्नोलॉजी डीजी कूलर सेंसर कूलर जर्मन टेक्नोलॉजी। और हलवा कैसे करने का, हलवा करने का पहले साल मोल निकालने का हलवा करते हैं। आप लोग ऐसे करते हैं, ऐसे कट पकड़ ऐसे हाथ रखेगा अंगूठ रखेगा क्षण मात्र हलवा कटिंग रेडी क्षण मात्र तो 5 मिनट हो जाएगा। एक नहीं 2 रे 7 नाव दादा ट्यूनर काय काका जरा टिकून जा ना, झालं ना मग तशी गोष्ट कसं नाही इकडे काही भद्राक्ष वनस्पती या आणि आपल्या आरोग्य तंदुरुस्त ठेवा। भद्राक्ष वनस्पती घ्या आणि आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवा। स्टॉल क्रमांक काळजी केला जात असेल त्याला फेस लावून भोपळा लौकी रस पावडर एका महिन्यात 1 किलो वजन कमी करा। कोलेस्ट्रॉल नाशिकून आले निर्मित गेस्ट हाऊस आणि साहित्य 111 आणि 112 आजच भेट द्या आणि समजावून घ्या आणि स्वतः घ्या। गेस्ट हाऊसला लागणारे गामी आणि यंत्रणा पाईप पेंटॉल दरी मॅरेजियर फवारा इत्यादी सर्व प्रकारचे हॉलर अकोला रुबीपंपच्या हॉटेलमध्ये कृपया प्रदर्शन मध्ये प्रवेश करताना आपलं नाव नोंदणी विभागात नाव नोंदवूनच मग प्रवेश करा। नोंदणी विभागात नाव नोंदवून प्रवेश करा। प्रॉडक्ट विषयी थोडक्यात सांगा सगळं ड्रीप PVC पाईप स्प्रिंकलर SDB कुठं म्हटलं आहे
डिस्काउंट देंगे क्या? आहे ना 50% ऑफ सीजन सेल. त्यासाठी आहेत का शेतकऱ्यांचा एक क्लिप्स आहे, व्हिडिओ क्लिप्स आमच्याकडे आहे. एवढे स्ट्रॉंग रिझल्ट आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणीही दिलेलं नाही. आणि पोमोग्रेनेटवरचं 100% कंट्रोल म्हणजे क्युरेटिव्ह आहे, प्रिव्हेंटिव्ह आहे, दोन्ही गोष्टी आम्ही करतो. हो सर. तसं जरा आराम तुमच्यासाठी लावला पाहिजे पाहून आणले का ओके ओके थँक्यू.
काय बाकी ठीक आहे आपलं उद्देश बोला चांगले तुम्हाला हे पोरच म्हणजे अजूनही आठवलं की हेच होती हे आता काही कोणतं सांगतो झाड होऊन गेलो आम्ही नाही वाशिम वीस 30 17 समजून घ्या तुमचं काय गाड्यावाल्यांनी त्याच्यामध्ये ते बॉयलर असतात बॉईल केलेलं आपण आपल्या पोळी असतो ना तसं टेबलाला लावलेले आणि मग हा काजू तुम्हाला पहिले बॉईल करा आणि याला एक काजू पण आहे पण फ्राय केलं हा हे लावल्यावर अशा सर तुमच्या देशामध्ये काही असेल तिला दाखवला का नंतर वाचायला वाटतं थोड़ा सा गुस्सा डायलॉग आहे
परिसंवाद किती तुम्हाला आयोजित केलेलं करणार आहे महिन्याला असते नागपूरच्या प्रदर्शनीमध्ये त्याचा गौरव केला गेला. खरोखर चांगले. हे काय झालं, ही क्वालिटी आपण काय देऊ शकलो, ते विद्यापीठाचं तंत्रज्ञान आहे. कोणतंही पीक तंत्रज्ञानाशिवाय घेणं अशक्य आहे का? कारण सुविधा सगळ्या झालेल्या आहेत. त्या सुविधेचा फायदा आपण घ्या. आता याच्यामध्ये आम्ही केलं काय, पहिले आम्ही सरळ गंगा वाफेत लावत होतो. आता ते वाफे बंद केले आणि पेट पद्धतीवर लागून सुरू झाली. पहिले खालून पाणी देतो, खालून पाणी बंद झालं कारण पाणी जास्त लागते. आमच्या इकडे पाणी कमी आहे. आता पाणी कमी असल्यामुळे आम्ही कमी पाण्यात आम्ही स्प्रिंकलरनं किंवा टेपनं पाणी सुरू केलं आणि त्याचा हा कांदा आहे. पहिले 100-125 क्विंटल कांदा होता, त्याचा उतार आपला 210 क्विंटल आलेला आहे.
आणि क्वालिटी चांगली मिळाल्यामुळं 15 ते 20 रुपयाचे भाव मिळालेले आहे. 1520 रुपयाचे इतरही लोकांना मिळाले नाही असं नाही आहे, परंतु 75% एका क्वालिटीचा कांदा आहे आणि 15 ते 20 रुपयाचा भाव. 200 क्विंटल कांद्याचे पैसे 15 रुपयानं 3 लाख रुपये झाले. 50 लाख रुपये खर्च केला तरी 2.5 लाख रुपये निवड नफा राहिला. हे सगळं तंत्रज्ञानानं घडत आहे. तंत्र झाकून ठेवल्याने राहत नाही, ते उघड होते तेवढं नक्की आहे. माझं तंत्रज्ञान वापरून अनेक शेतकरी आमच्या गावात यायला लागले. यावर्षी आमच्या गावात 500 गाडी कांदा तयार झाला आणि 16 ते 20 रुपयाने लोकांनी विकला. 6 कोटी 8 कोटी रुपये आमच्या गावात आले. 31,000 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय करून घेतली. आमच्या इकडे 8 प्रकल्पाचं पाणी मिळते, 16 तलावाचं पाणी मिळते, 9,500 विहिरी आमच्या झाल्या. 11,000 विहिरीचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं, त्या बाकीच्या विहिरी करायच्या आहे. एवढे पंप आज आमच्याकडे तयार झाले. 85 कोल्हापूर बंधारे बांधले आणि सिमेंट प्लग बांधून जागोजागी पाणी वाढवण्याचे आम्ही प्रयत्न करू. संबंध तालुका सिंचनामय कसा होईल, सिंचनाची शेती कशी जाईल या दृष्टीनं काम करणं सुरू केलं आणि ते काम करत असताना आतापर्यंत आम्ही 70% सिंचनामध्ये पोहोचलो. हे सिंचनाचा प्रश्न झाला. सिंचनाच्या नंतर असा एक विषय झाला की आपण आतापर्यंत शेती करत होतो, वजाबाकीची शेती करत होतो. 10 रुपये खर्च करायचे तर 6 रुपये यायचे, 8 रुपये यायचे, 4 रुपये 2 रुपये घाटा यायचा. आता वजाबाकीची शेती करायची नाही. शेती करायची तर किमान बेरजीची तरी केलीच पाहिजे म्हणून बेरजीची शेती करायला लागलो. बेरजीच्या शेतीमध्ये ठरलं की 10 रुपये खर्च केले म्हणजे 10 रुपये आपल्याला मिळतील. 10 रुपये खर्च जाऊन एवढी जरी शेती आपण सुधारत केली तर ती ठीक झाली. 5-7 वर्षामध्ये 98 पासून आम्ही बेरजीची शेती केली आणि गेल्या वर्षी एक निर्णय झाला की आता बेरजीची शेती करायची नाही, 10+10 करायचे नाही, 10×10 करायचे, या दृष्टीने प्रयत्न करायचे. आणि हे करत असताना आपल्याला सर्वात महत्वाचा विषय असा आहे की पीक पद्धतीमध्ये बदल करायचा आहे. आणि मग तो पीक पद्धतीमध्ये बदल करायचा आहे की त्या पीक पद्धतीमध्ये मूल्यवर्धित अवस्था निर्माण होईल. तीच पीक पद्धती पेरायची, दुसऱ्या पीक पद्धतीला आपलं करायचं नाही. आणि त्या निर्णयाने आम्ही गेल्या वर्षीपासून कामाला मला सांगताना आनंद होतो. श्रमिक भारतीय ॲग्रो प्रोड्युसर कंपनी या नावाची कंपनी ऍक्ट मध्ये कंपनी रजिस्टर केली. 8 महिने 9 महिने झाले. 9 महिन्यामध्ये 3 करार आमचे होऊन राहिले. कराराच्या नंतर मी बोलतो. एक निर्णय असा झाला की या पीक पद्धतीमध्ये सामूहिक शेती जोपर्यंत आपण करणार नाही, टनेजला माल द्यायचा आहे आपल्याला, क्विंटलला माल देता येणार नाही. 500 टन, 1000 टन, 2000 टन. म्हणून या प्रोड्युसर कंपनीमध्ये एक गट निर्माण केले. प्रत्येक पिकाचे गट निर्माण केले. म्हणजे कांदा उत्पादन आहे, बीज उत्पादन आहे, तिथून कापूस उत्पादन आहे, तुमच्यावर सोयाबीन उत्पादक गट आहे, आंबा उत्पादक आहे, फूल उत्पादक आहे. जितके पिकं आमच्याकडे आहेत तितके पिकांचे आम्ही गट तयार केले आणि हे संबंध गट करून या प्रोड्युसर कंपनीच्या वेबसाईट काढायचं ठरलं आणि हे वेबसाईटवर सर्व गट दिले, जेणेकरून आमच्या या तालुक्यामध्ये तुम्ही कोणतं पीक घेता, कोणता माल आम्हाला देऊ शकता, हे संबंध जगाला ज्या दिवशी माहीत होईल त्या दिवशी लोक आमच्याकडे येतील. त्याचा एक परिणाम असा झाला की ज्यांना आम्ही फार मोठे याच्यावर वेबसाईटवर आपण टाकू शकलो नाही, वेबसाईट आम्हाला वेळ आहे, पण जेव्हा आम्ही या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो, जेव्हा ज्याची करार केले ती मंडळी आमच्याकडे आज येऊन राहिली आणि आमची कराराच्या दृष्टीने बोलते. यानंतरचा एक असा निर्णय झाला की जी शेती आपण करणार आहोत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेहमी करता आम्ही दोष देतो पश्चिम महाराष्ट्राला की त्यांचं असं आहे, त्यांचं तसं आहे, त्यांनी आमच्या निर्णय केला वगैरे केला, ते ठीक आहे. मूल्यवर्धित अवस्था तिथे निर्माण झाली. ऊसाची शेती आहे. ऊसाचा कारखाना जर नसता तर डुकराने ऊस खाल्ला नसता, पण ऊस पेरल्याच्या अगोदर कारखान्याची तयारी झाली, कारखाना काढला आणि कारखाना काढल्यानंतर तिथे त्या कारखान्याला ऊस गाठला गेला, ऊसापासून साखर तयार केली गेली आणि ती सबंध साखर मळी तयार झाली, मळीपासून लिकर तयार झालं, लिकेरपासून जेवढे बाय प्रोडक्ट करता येईल तेवढे बाय प्रोडक्ट करून त्या शेतकऱ्याला संजीवनी दिली. आणि हे संबंध करत असताना 4% शेतीला 70% पाणी घेतलं, पण 70% शेतीला 4% पाणी मिळू शकत नाही. याला कारण तुम्ही आम्ही दोषी आहोत, कारण हे आपण अर्थशास्त्र समजून घेतलं नाही. लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही, आम्ही कोणाला दोष देणार नाही. आम्ही आमचं अर्थशास्त्र समजून घेण्याचं ठरवलं आणि ते अर्थशास्त्र असं आहे की ज्या दिवशी मूल्यवर्धित अर्थव्यवस्था या भागामध्ये होईल त्या दिवशीच खऱ्या अर्थाने इथला शेतकरी होईल. आमच्या इकडे कापूस होता,
कापसाची परिस्थिती काय झाली. इंग्रजांना आमच्यासाठी रेल्वे लाईन टाकली नाही. आम्ही म्हणत असतो रेल्वे आमच्यासाठी टाकली, इंग्रजांनी रेल्वे लाईन आमच्यासाठी टाकली नाही. इंग्रजांना ज्या वेळेस हे केलं की कॉटन बेल्टमध्ये जेवढा हा वराड सोन्याची करार होता, याच्यातला सबंध कापूस, चांगल्या दर्जाचा कापूस या भागामध्ये होता. हा सबंध मुंबई बंदरामध्ये न्यायचा आणि मुंबई बंदरामधून मँचेस्टरला जायचा, मँचेस्टरला पक्का माल या देशामध्ये विकायचा. ही अर्थनीती त्यावेळीची होती. आणि त्यावेळीची अर्थनीती आधी जर तुम्हाला पाहायचं भेटत असेल तर त्यांनी गेल्या वर्षी कॅलेंडर काढलेले होते की ती गाठ कशी मुंबई बंदरामध्ये मोजल्या जाते, मँचेस्टरला कशी जाते, इथं दुकानात येते. पण आम्ही एकच काम केलं की फक्त हे कुठलं तरी इंग्रजी लोकांचं कॅलेंडर आहे, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. बाबू ते कॅलेंडर उपर दुसरा पन्ना घाल. पण अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये किती बोलकी होती आम्हाला पाहतो. ही बोलकी अर्थव्यवस्था आहे. आणि ही अर्थव्यवस्था जोपर्यंत आम्ही सुधारणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शेतीमध्ये चांगले दिवस येणार नाही. म्हणून त्याचा एक भाग म्हणून पंजाबराव कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ आहेत, भोयर सर आहेत, ते आम्हाला एक दिवस एका प्रसंगामध्ये भेटले. जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांनी आम्हाला हळदीबाबत बोलले की हळदची प्रक्रिया कशी करायची, हळदीपासून पावडर ताबडतोब कशी करायची, उकळायची नाही वगैरे काही नाही. आम्ही निर्णय घेतला आणि मग त्या दिवशी हळदीच्या प्रक्रिया करण्यासाठी सुरू झाली. आश्चर्याची गोष्ट, 500 मेट्रिक टनाचा करार एका कंपनीशी आमचा होऊ घातला. त्या कंपनीचे फक्त 4 मिटिंगा झाल्या. 5व्या मिटिंगमध्ये शेवटचा हात फिरवला जाईल. त्यांना कराराच्या शेतीमध्ये आमची पावडर पाहिजे आणि ती पावडर पाहिजे, ती फ्लॅक्स मध्ये पाहिजे. पावडर पाहिजेत नाही, त्यांना फ्लॅक्स पाहिजे, त्यांना तुकडे पाहिजेत. कारण तुकड्यामध्ये कोकोमिन जास्त आहे. कोकोमिन जास्त असल्यामुळे 4.5-5% कोकोमिन जर मिळलं तर त्यांना भाव जास्त देतात. आम्ही उकडतो, त्याची साल काढतो, जे महत्वाचं आहे ते सर्व फेकून देतो, जे आहे ते दळून आम्ही मार्केटमध्ये विकतो. ही पद्धती आमची, ही पद्धती बदलली. म्हणून 10 नंबरच्या पावडरमध्ये आम्ही नवीन टेक्नॉलॉजी जी हळद काढली की जी हाताला जर घासली तर तुमचा हात धुतला तरी निघणार नाही, इतक्या पद्धतीची क्वालिटीची हळद आहे ती. आणि त्या क्वालिटीच्या हळदीचा आमचा करार होऊन झाला. कंपनीला आम्ही सांगितलं की साहेब 6,000 रुपये ते 6,500च्या दरम्यान कुठेतरी करार होईल. 6,000च्या वर 6,500च्या आत ठीक आहे. आम्ही आमचे तज्ज्ञ मंडळी आहे, विद्यापीठाची मंडळी आहे, बाकीची मंडळी आहे, यांना मदत घालू किंवा यांच्या सल्ल्याने आम्ही तो निर्णय करतो आहोत. आणि 500 टनाच्या साठी आज आमची 1000 टनाची हळद आमच्याकडे आज तयार आहे आणि ती 1000 टनाच्या हळदीच्या दृष्टीने प्रयत्न करतो. या कंपनीला ॲग्रोबेस्ड कंपनी, आम्ही जे प्रोड्युसर कंपनी काढली शासनानं महाराष्ट्र बलदाश्रम कृषी विकास प्रकल्पामधून आम्हाला 10 लाख रुपयासाठी गोडाऊनसाठी पैसे दिले. 7.5 लाख रुपये त्याच्यामध्ये अनुदान आहे. 2.5 लाख रुपये तुमचे भरा. पातूर MIDCला आम्ही जागा घेतली. पातूर MIDCची जागेचा निर्णय 26 जानेवारीच्या अंतर झाला. तिथं गोडाऊन बांधण्याचं सुरू करू. पुढच्या वर्षी कोल्ड स्टोरेजसाठी पैसे मागतो हो. आणि यानंतर कंपनीला सांगितलं की तुम्हाला पावडर जर द्यायचं असेल तर आम्ही पावडर देतो, फ्लॅक्स देऊ शकत नाही. कंपनीने सांगितलं फ्लॅक्स देण्यासाठी जवळ मशीनचा पुरवठा कसा करता येईल, आर्थिक पुरवठा तुम्हाला कसा करता येईल, या दृष्टीने आम्ही गांभीर्याने विचार करतो. तो जर विचार झाला तर ती कंपनी आणि आम्ही आणि बँक असं तिघाय मिळून तो संयुक्त प्रकल्प उभा करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत. 500 टन हळद जर आज जर आमच्या इकडे निर्यात जर झाली तर दुसरी एक हळद आहे की त्यांना पावडरसाठी हळद पाहिजे, त्यांना रंगासाठी हळद पाहिजे. त्या पावळा पिवळा कलर आहे. आता युरोपमध्ये आणि या देशामध्ये पिवळ्या कलर नॅचरल कलर पाहिजेत, आता केमिकल पाहिजेत नाही. म्हणून त्यासाठी एक सौदा होऊन राहिला. तिसरा एक सौदा आमचा एक झाला होऊन राहिला. हिंदुस्थान लिव्हर कंपनी जगातल्या 36 देशामध्ये व्यवहार करते. आशिया आणि आफ्रिका खंडातले ज्यांचे जे कन्सल्ट आहेत ते कन्सल्ट मागच्या 2 महिन्यामध्ये 3 मीटिंगमध्ये आमच्या इकडे आले. चर्चा झाली. 1,500 क्विंटल कांदा, जो आज कांदा यांना नामदेवरावजींनी दाखवला कांदा आहे, त्या कांद्याची पावडर त्यांना पाहिजे. ती कांद्याची पावडर तुम्ही कशी देसाल, कांदा तुम्ही कसा देसाल, याचा करार सुरू झालेला आहे. आणि तो करार दृष्टीपंथा येण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे की कांद्याचे भाव आम्ही 3 ठिकाणी सिजन करतो. मला सांगताना एक आनंद होतो की राजगुरुनगरमध्ये नेहमी किंवा इतर लोक आमच्या विदर्भाकडे जे ज्या दृष्टीने पाहत होते किंवा हे विदर्भ म्हणजे कशाचं खाण आहे हे लोकांना लक्षात होतं. पण आम्ही एक सांगितलं, राजगुरुनगरला नामदेवराव गेले, तिथल्या यांनी सांगितलं की साहेब तुम्ही एक दिवस आमच्या पातूर तालुक्यामध्ये या. पातूर तालुक्यामध्ये त्यांनी त्यांची कमिटी पाठवली. कमिटी जूनमध्ये आली, जुलैमध्ये आली. त्या कमिटीमध्ये सबंध तालुका फिरून दाखवला की कांद्याची चाळ दाखवली, कांद्याचे ट्रक कसे विकल्या जातात हे दाखवले जाते, कांदा विकल्या कशा जाते, कांदा स्टोरेज कसा झाला हे सबंध त्यांनी पाहिलं. त्यांनीही सांगितलं
की पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, निफाड असेल, याच पद्धतीचं हवामान, याच पद्धतीची कांद्याची क्वालिटी पातूर तालुक्यामध्ये होऊ शकते. आणि तेव्हा आम्हाला DOJRचे जे प्रमुख आहे गोपालन साहेब हे सुद्धा इथं आले आणि 6 महिन्याने आल्यानंतर आम्ही संबंध तालुक्याच्या लोकांची एक मिटिंग घेतली. त्यांनी सांगितले की तुमच्या इथं कांदा अतिशय चांगला होतो. अत्यंत आनंदानं सांगणारा मला आनंद होतो की या वर्षीच्या ज्या 6 नवीन जाती रिलीज झाल्या त्या फील्ड टेस्ट मध्ये संबंध पातूर तालुक्यातल्या ही जी फुले प्रगती आहे ही पातूर तालुक्यातली आहे. तुमच्याला भीमा सुपर असेल ही पातूर तालुक्यामध्ये संबंध जाती आपल्या चांगल्या पद्धतीने निर्माण झाल्या आणि याच जाती हिंदुस्थान लिव्हर कंपनीला देण्यासाठी आपले तुम्ही सांगितले आम्हाला ह्या जाती द्या, हाच कांदा द्या, या पद्धतीचा आपण करार करतो. एक भाग महत्वाचा आहे, हे संबंध करत असताना आपल्या एक लक्षात गोष्ट यायला पाहिजे की ही करत असताना अनेक गोष्टी अडचणी येत असतील ही मी समजू शकतो, परंतु ह्या अडचणी झाल्यात असल्या तरी एवढी मोठी तज्ञ मंडळी आमच्या पाठीची संधी दिली. माझे शब्द सर्वांनी आपण ऐकून घेतले शांततेनं. याबद्दल मी विद्यापीठाचे आपले सर्वांचे आभार मानतो आणि याच ठिकाणी सांगतो जय हिंद, जय भारत. सर्व आढाऊ आणि श्री दादाराव देशमुख यांनी काही गट शेती आणि करार शेतीची उदाहरणं आपल्यासमोर मांडली आहेत. आपल्या हक्काचे महादेवराव भुईवार सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांच्याजवळ प्रत्येक क्षेत्रातला अनुभव आहे आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक बचत गटांचे प्रतिनिधी इथे आले आहेत आणि अनेक कंपन्या यांनी आपले वेगवेगळे विक्रीचे आयटम्स आहेत त्याचं एक प्रदर्शन मांडलंय. त्या सर्वांचा मी आभारी आहे. विदर्भात आपल्याकडे निराशेचं चित्र फार प्रकर्षाने येत होतं आणि विद्यापीठाचा सुरुवातीपासून प्रयत्न असा आहे की या निराशेवर मात करण्यासाठी जे आपल्याला उपाय करता येतात ते उपाय त्याच्याविषयी नुसत्या आख्यायिका सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष त्याचं आपण अवलोकन करावं, पाहावं. आणि मला असं वाटतं की विद्यापीठ काय करतंय, कुठलं तंत्रज्ञान देत आहे याच्याविषयी स्वतः सांगण्यापेक्षा माझा प्रयत्न असा राहिलाय की ज्यांनी हे तंत्रज्ञान वापरून पाहिलंय त्यांच्या तोंडून आपण जर त्यांची ग्वाही ऐकली तर त्याची खात्री अधिक आपल्याला पटते. नवीन आपल्यासारखे जे शेतकरी काही आले असतील, तरुण शेतकरी, त्यांना याच्यातून प्रोत्साहन मिळेल आणि या कार्याला ज्यांनी वाहून घेतलंय स्वतःला ते विद्यापीठातल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना आपले 2 शब्द ऐकून त्यांचं सुद्धा काम करण्याचा उत्साह वाढेल. असे अनेक उद्दिष्ट आहेत आणि मला असं वाटतं की आजच्या दोघा वक्त्यांनी आमचे हे जे उद्दिष्ट आहेत ते सफल असल्याचा पुरावा दिलाय. आज आढाव साहेबांनी तो शेतीचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडला. सर्वांना माझा अनुरोध आहे की त्याच्याकडे आपण विशेष लक्ष द्यावं आणि जमा खर्चाचे आणि उत्पादनाचे आणि उत्पन्नाचे जे आकडे आपल्यासमोर मांडले आहेत ते अतिशय बोलके आकडे आहेत. त्याच्यातनं आपण काही अजून वजा केले तरी शेतीच्या व्यवसायाचा खरोखर फायदा होतो, ज्याचा आपल्याला भरपूर पुरावा मिळालाय. आणि दुसरे जे व्यक्ती आहेत
दादाराव यांनी प्रचंड यशस्वी अशी उदाहरणं आपल्यासमोर ठेवली आहेत. त्यांनी याही गोष्टीची कबुली दिली आहे की काही प्रयोग नवीन आहेत, परंतु त्यांनी जे थोडक्यात आपल्याला इंटरनेट पासून तर हॉलंड पर्यंत सगळं जे दर्शन घडवलं, तर मला असं म्हणावं लागेल की थक्क करण्यासारखं आहे. या सर्व देशांमध्ये मँचेस्टरचा उल्लेख केला. या विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे. आज माझ्या नशिबात असा योग आहे की या सगळ्या ठिकाणी जाण्याचा मला सतत योग येत असतो. मँचेस्टरला आज काही नाहीये, तिथे फक्त म्युझियम्स आहे, मी आपल्याला सांगू शकतो. आणि गिरण्या सुद्धा होत्या, या तिथे राहणाऱ्या लोकांना माहीत नाही, कारण 3 पिढ्या बदलल्या, 4 पिढ्या बदलल्या. एक गोष्ट तुमच्या बोलण्यावरून मला चांगली वाटली की तुम्ही इतिहासातलं बाहेर निघाले आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान जे उपलब्ध आहे त्याचा तुम्ही खरोखर फायदा करून घेतलाय. आणि तुमच्या या ज्या मागण्या आहेत त्या काल जर तुम्ही आले असते तर त्या मागण्या तरीही सन्माननीय कृषी मंत्री यांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये काल त्यांची पहिलीच भेट होती आणि मोठा त्यांनी त्याच्यामध्ये रस घेतला आणि या उपक्रमाविषयी त्यांना आदरण कौतुक वाटतं. मी स्वतः वराडचा विदर्भाचा माणूस आहे. नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमध्ये 20 वर्ष मी काम केलं. भारत सरकारची सेवानिवृत्ती लवकर घेतली. मी आपला हा महत्वाचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आहे हे मी आपल्याला निश्चयपूर्वक सांगू शकतो. आणि पातूर तालुक्यात आपण जे अनेक यशाची उदाहरणं ठेवली आहेत आणि जिऱ्याच्या शेतीसंबंधी नामदेवांनी जे आपल्याला सल्ला दिलाय त्याच्याविषयी सुद्धा मोठ्या प्रमाणात माहिती आणि उत्तेजना सर्व शेतकऱ्यांना मिळावी असा आमचा प्रयत्न राहील. आज आपण पाहाल की प्रदर्शनीमध्ये यांत्रिकीकरणाचं फार सुंदर उदाहरण आपल्याला या बाजूला दिसतं की विद्यापीठाचे दाल मिलचे ज्यांनी स्टॉल्स वापरले आहेत, दाल मिल जे वापरतायत, आपल्या डोळ्यासमोर उदाहरणं आहेत की त्यांचा शेतीसोबत जोडधंदा जे आपण म्हणतो आणि आपले जे जुने हिशोब आहेत की पाऊस पडला तर शेती, नाही तर काही नाही, हे आपल्याला जुने गणिताचे हिशोब बदलून दाखवायचे आहेत आणि ते बदलता येणं शक्य आहे. या बाजूला जनावरांचा स्टॉल आहे नवीन. शेळी उद्योग, शेळी पालन वगैरे सारखे विषय सुद्धा आपल्याला तिथे दिसतात. आणि फळं, हॉर्टिकल्चर याच्याविषयी सुद्धा अनेक प्रात्यक्षिक आहेत. या ठिकाणी प्रात्यक्षिकांचं जे आपल्यासमोर मांडण्यात आलंय ते आपल्या विदर्भातलेच फळं आहेत, विदर्भातल्याच भाज्या आहेत. हे सर्व आपल्याला शक्य आहे हे दिसून येतं. त्या दृष्टीने या प्रदर्शनीचा भरपूर आपण फायदा करून घ्यावा आणि असंच उद्याचा दिवस सुद्धा आहे. आपल्या मनात काही शंका असतील किंवा विद्यापीठाकडे ज्या अपेक्षा असतील त्याच्याविषयी देखील बोलावं, त्या जरूर पूर्ण केल्या जातील. सर्व वक्त्यांचे पुन्हा एकदा आभार मानून या प्रदर्शनीचा आपण भरपूर फायदा घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो. माझे 2 शब्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कुठल्याही विपरीत परिस्थितीत सुद्धा शाश्वत शेती कशी करता येईल आणि आपल्या विद्यापीठाचे वेगवेगळे तंत्रज्ञान कसे वापरता येईल याबद्दल आपण माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला काही शिकवते नाही म्हणून आज परिस्थिती आहे. या प्रदर्शनी तुम्हाला पाहायला मिळते आणि शिकायला मिळते. मॅकेलेची शिक्षण पद्धती महात्मा ज्योतिबा फुले म्हणत होते बंद करा. भाऊसाहेबांना ते बंद नाही केले, स्वतःच शिक्षण संस्था काढल्या
ह्या कशा करता गरिबाचे पोरं शिकले पाहिजे. आणि दोनच गोष्टी मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, प्रार्थना घेऊन सांगतो. गावागावात पक्ष पंथ चुलीत घाला, जातीचं राजकारण करू नका. जर गावात येऊन कोणी पक्षाचं जातीचं राजकारण सांगत असेल तर जोड्यासहित लाता मारा. आता भाऊसाहेब माझ्या डोक्यात घुसले गाडगे बाबा. तर अशा तऱ्हेनं जर गावागावात पक्ष पंथ जातभेद बाजूला नुसतं शेतकरी आणि शेती आणि उद्योग, डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी सांगितलं तर 5 गोष्टी तुम्ही करा. साहेब थोडा तुम्हाला जायचं असेल का? नाही 15-20 मिनिटं बोलल्या की या बसत नाही. आणि म्हणून भाऊसाहेब म्हणत होते तुम्ही शेतकरी आणि शेतकऱ्याचे पोरं शाळेत शिका. शाळेत नसाल शिकत तर 5 गोष्टीचं शिक्षण विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे. शेती, खेळ, कला, शेती आणि उद्योग. आता शिक्षण तर खेळ खंडोबा झाला, खेळात भ्रष्टाचार झाला, कला उघडी नगरी झाली. आम्हाला संस्कृत सांगणारे त्या टीव्हीवर मारे कपडे फेकणाऱ्या बायका पोरगान बाप एकत्र पाहते. मग आमच्या शेतीचं काही दाखवा नाही तिथं, त्यानं पोट भरणार आहे का? आणि आम्ही असं चटक लावून पाहतो, नाही तर त्या भागवतात जातो. आणि तिथेही साधू म्हणते घ्या दर्शन, पैसे द्या, दर्शनाची लाईन लावते. पण तुकारामासारखं कोणी सांगत नाही, आमच्या गाडगेबाबासारखं सांगत नाही, वेळ नसल्यामुळे ते सांगत नाही मी. आणि मग ह्या गोष्टी जर तुम्ही शिकले नाही तर काय होईल तुमचं? आता 2 गोष्टी भाऊसाहेबांच्या आणखीन लक्षात ठेवा. गावागावात ग्रामसभा सेवा सहकारीच्या सोसायटीमध्ये ठराव घ्या की डॉक्टर पंजाबराव देशमुख 2 गोष्टी करणार होते. एक म्हणजे या देशात देवस्थान बिल आणणार होते. शेती तर वाचवली, देवाजवळ पैसा कोणाचा तुमचा नसेल, पण हे घोडे भाबडे लोक आहेत की नाही, देवाजवळ काय पैशाचं झाड आहे का, की देवाजवळ विहीर आहे, की देव पैसे नाही तर या स्टेजवरून बोलते कुलगुरू आहेत. आणि म्हणून देवाजवळ असलेला पैसा हा तुमच्या घामाचा कष्ट करायचा आहे, बदमासाचा पैसा नाही. पुजाराचा ते तिथं तर उलट पुजारी पैसे घेते, पुढारी त्याच माग लागले आता. आणि म्हणून देवाजवळ जो पैसा आहे, देवही आम्हाला संपवायचा नाही, देवळही पाडायचे नाही. पण देवाजवळ येणारा जो पैसा आहे त्या पैशातून देवापुरता पैसा ठेवून इतर पैशातून या गरिबांच्या खेड्यापाड्यातल्या गोरगरिबांच्या दीनदुबळ्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय, वसतिगृह केल्याशिवाय सोय होत नाही. आणि म्हणून पहिले वसतिगृह, मग शिक्षण आणि त्याचबरोबर आरोग्य. 1 पैसाही सरकारच्या तिजोरीतला मी घेणार नाही. आज भाऊसाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण बसलो, पण शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या कोणाच्याही मुलाजवळून 1 पैसाही द्यायचं काम पडणार नाही. आज परिस्थिती तशी आहे का? कार्मेल मध्ये काय फी आहे सर? तुमचे कोणाचे पोरं आहेत का? बरोबर सांगा ना. कार्मेल मध्ये फी किती आहे मुलांची? 10,000 ते 50,000 आहे. मास्तरली पगार काय आहे तिथं? 5,000 4,000. आणि ही शिक्षण पद्धती. आता अशा तऱ्हेनं सरकार म्हणते बरोबर. 2 गोष्टी सांगतो फक्त. देवस्थान बिल हे जर आलं असतं तर शेतकरीही उपाशी राहिला नसता.
आलं पाहिजे अरे हा गेटवर आपण या साईडला गेटच्या साईडला काय क्लेम शेती तेव्हा काकाला एक फोटो तिथे काकाला एक फोटो डॉक्टर इकडे स्टॉलर यायला जातात मग तुम्ही घरी या इकडे स्टॉलर थांबायला शिवा बरोबर हा आपला स्टॉलर इकडे आतमध्ये इकडे दोन नंबर
किती नंबर आहे? स्टॉल क्रमांक 29 साधने उपलब्ध आहे. रॅली म्हणजे फवारा. स्टॉल नंबर 129, स्टॉल नंबर 129 आजच भेट द्या आणि त्वरा करा. भारत मिराकल बेअर प्लास्टिकची सर्व साधने या ठिकाणी उपलब्ध आहेत. स्टॉल क्रमांक 116. अरे मी मला राहिला का काढायचा मॅडमचा काम याला मेहनत केली त्याचा काढा होता. हो ना तुम्ही आले काय मी आलो ना. हो कोणता रहा लवकर येणार कशा त्याला लोकांना समजलं पाहिजे का मी एकटाच फक्त पात्र. रेकॉर्डिंग खरी कर खोटी करून किती केव्हा वेळा किती वाजता शिर्डीच्या ना. हो ना तुला जेव्हा वेळ असला तेव्हा टाकून देऊ ना आपण. किती